श्री स्वामी समर्थ. आज आपण 10 ते 12 अध्यायचे पठण करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी यजुवर्दी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागेती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तिती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती, पाहुणी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शास्त्रे तोडावे. सोलापुरी काम आम्हासी ऐसी सांगून सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उदिग्र चिंती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाविधान ठेवले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निगुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी वत होते गजगौरी, चिदंबर त्या उसेर पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगुदुरात अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी. पेशवे होते रावबाजी, एकी समयी ते सहजी दर्शनाते पात्रे. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागिना. त्यानी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगित्या दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती त्वरिती मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मवंत्री राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी, तूप वाढवण्याची कामगारी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पव्रत, मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थे अतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समज सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोढा. श्री स्वामीराज पर्णमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडे आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्रे आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, यती रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करिता ती. परी मुरगोडेचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथून सत्वळ. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमे भावे वंदिली. प्रातकाळी उठोणी संगमावरी स्नान करुणी जपध्यानी आटपोणी मागोती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागोणी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी. परतोनी येते ते माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बसती जपध्यानी. असता जाता वासर म्हणे संध्या स्नान करावे, करुणी या संध्या वंदन जपाणी नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास
अर्धपोटी उपवास परितयाचे माणस कदा उदस नव्हेची अय्यराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पासी बोलत, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेविले परी संकोच मानसी, जाणे सोडले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृष्ण. निशिदिनी चिंता चितास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निशिती, स्वप्नी 3 यतिमूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्याचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोण एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षास्थळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. त्यासी त्याने न मारले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावे असी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरील झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचली येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीते, तेथे सर्व सौखे नांदती. आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान. केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन. स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समज श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत. तेचे समर्थ श्री स्वामी. गतयाद्याच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझे प्रवेश करती, स्वामी सानिध्य पातले. अजानुभव सुहास्य वंदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पा धावून दृढ चरण धरी येले. येऊन या बाणावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद नवाए पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्याने प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने द्याविले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिरडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिरडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून घ्यावे. स्वामी दर्शन जप लागे बैसावे. श्री शंकर उपास दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मादानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिरडावेळी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्थता होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजन. मोडून टाकेले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगलिया काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवे त्याचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहाहून समर्थे दिली आज्ञा जाण.
हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठ्ठी तयातून उचलीन पाहत, वाचून न करावीची पूजन ती माझी लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी अज्ञा सत्य मानली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासे, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाले. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती ओजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा, ऐसे ऐकून असमर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकुणी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण, तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या, चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरी, येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पासी जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा प्रेमळ परिसोद 12 अध्याय घोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ.